उरमोडी धरणालगत असलेल्या कामठी येथे आयशर टेम्पोचा एका मुलाकडून चुकून हँडब्रेक निघाल्याने अनियंत्रित झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 महिलांसह एका बालिकेचा मृत्यू झाला। या अपघाताने अडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। लीलाबाई उत्तम अडागळे वय 56, मालुताई सीताराम अडागळे वय 50, कल्पना सागर आवळे वय 36, गार्गी सागर आवळे वय 6 अशी त्यांची नावे आहेत। अन्य काही जखमी झाले आहेत, मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत। कामठी येथील सीताराम अडागळे यांच्या कुटुंबातील नवीन गावठाणात अर्थात पुनर्वसित गावात निमसोड खटाव या ठिकाणी लग्नकार्य 4 दिवसावर येऊन ठेपले आहे। यासाठी येथील घरातील जनावरे घेऊन साहित्य हलवण्याचे 2 दिवसापासून काम सुरू आहे। शुक्रवारी रात्री 10:15च्या दरम्यान कुटुंबातील 6 सदस्य आयशर टेम्पोतून जनावरे भरत असताना केबिनमध्ये बसलेल्या मुलाकडून हँडब्रेक निघाला व काही समजण्याच्या आतच गाडी बांधाच्या कडेला असलेल्या उतारावरून थेट धरणाकडे जाऊन त्या ठिकाणी पलटी झाली। यावेळी केबिनमध्ये बसलेल्या महिलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला। वाहनातील 3 महिला व 1 बालिका जागेवरच दगावली। उर्वरित सदस्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। ही घटना समजताच तात्काळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, कासारथळ येथील युवक यांनी जेसीबीच्या सहाय्याने गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले।